नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज दादाची हळद आहे. आज ब्लॉग डायरेक्ट 4 व्हीलरमधून चालू केला आहे. त्याच्या आधीचे सगळे ब्लॉग 2 व्हीलरच चालू होते आमचे. आम्ही घरी जास्त करून ब्लॉग चालू करत नाही, गाडीवरच करतो. आता पण 4 व्हीलरमध्ये केला आहे. आज दादाची हळद आहे. तर आता कोणाला आणायला चालले? पार्लरवाली आणायला चालू आहे. पार्लरवालीला आणायला चाललो आम्ही बिटकोला. एवढंच आमचे ब्लॉग आहे ना लेट होऊ राहिले, कारण की दुसरं दादाचे पेपर चालू आहे, माझं पण कॉलेज चालू आहे, गिराज जाऊला गेला आहे. आता थोडं लेट होऊ राहिलं ब्लॉगला. आता डिझेल भरलंय, गाडी फुल केलेली, लग्नामुळे लागत राहते आम्हाला. बरं सांगितलं आता सोबत येईल काय चाललंय जिम आणि जिम मध्ये 2 तास होऊन लगेच जमत नव्हतं. The next day. आता आम्ही आजचा पण ब्लॉग गाडीतच चालू केलाय. घरी आम्हाला खूप कामं लागू राहिले. आता पण सकाळी लॉन्चला जायला लावलंय. फॉर्च्युनर द्यायचे, फॉर्च्युनरला आता ते सजवतील वहिनीला घरी आणण्यासाठी. आता तुझा दादा आहे, चेतन आहे, तर चाललोय तिघं. येताना डबल इनोवा द्यायचं आहे. तर काही जाताना आम्ही मंदिरात जायचा प्लॅन केला. जाता जाता एक ओढ्याचं मंदिर आहे गणपतीचं, आता तिथं चाललोय. आम्ही आता आलोय मंदिरात. मी तर पहिल्यांदाच आलो असं वाटतं, पण मी लहानपणी येला असेल ते माहित नाही मला. मग मी त्यांच्यासोबत तर काय आत्ताच आम्ही दर्शन घेतलंय. मंदिर तर खूप भारी जागा आहे, बाजूला नदी आहे आणि त्या साईडला थोडं मातोश्री कॉलेज आहे. बाकी आता दर्शन घेऊन चाललंय लॉन्चला पटकन. जास्त टाईम झाला, डबल दादा सीट. आता 10-15 मिनटं लॉन्च राहिलंय. त्याच्यात नजारा तर एवढा चांगला आहे. आम्हाला प्रत्येक रस्त्याला झाडं जास्त लागले. त्याच्यात वरतून हे गाणं लागलेलं आहे. त्यामुळं रस्त्याला एवढी मजा येऊ राहिली फॉर्च्युनर चालवायला, काय सांगा. म्हणजे चालवतं दादा पण फिलिंग दिलंय भारी येऊ राहिली. बाकी चेतन काय करतोय चेतनलाच माहिती. काय करतोय त्याचं चालू आहे रील्स पाहायचे का. बाकी आता 10-15 मिनिटात पोहोचू आम्ही तिथं. तर गाईज इथून खाली ना, इथून आमच्या वहिनीचं घर आहे. इथून खाली अजून खाली किती लांब आहे? अजून थोडस एकदम 2-3 घर सोडले का इकडून खाली वहिनीचं घर. आता ते इथून मीच जायला नाही अजून वहिनीच्या घर, मला माहित नाही. दादा गेलाय एकदा. चेतन तू जायले काय? आम्ही नाही जायले, दादा जायले फक्त.
काय रे इनो होता अजून नाही. आता आम्ही इथे येऊन नाश्ता केलाय. उपमा होता. दादा तिकडे बसेल रूम मध्ये नवरदेव तो दादा बाकी तुझी दादा ते इथे शेतन अजून खाऊ राहिला आता उठलाय तो.